नमस्कार, मी अतिशय गायकवाड माझ्या YouTube चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज बुधवार आहे आणि बुधवार निमित्त विशेष टाईप तुम्ही वाचत असेल की पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग तालुक्यातील पनवेलचे आमदार हे पनवेल विधानसभा मतदारसंघामधील आहेत आणि प्रशांत ठाकूर आणि अलिबागचे आमदार हे महेंद्र दळवी अलिबाग मूळ मतदारसंघामधील आहे। मित्रांनो, असं असताना अलिबाग तालुक्यातील जो काही जनतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे उमटे धरणातील गाळाच्या संदर्भात तो आमदार प्रशांत ठाकूर यांनी सध्या जे विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये मांडला आणि अजूनपर्यंत त्या धरणातला गाळ का निघालेला नाही आहे याच्याबद्दल जे पाणी पुरवठ्याचे मंत्री आहेत त्यांना गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गटाचे त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी नंतर त्या प्रश्नाची उत्तरे दिली। मित्रांनो, खऱ्या अर्थाने हा प्रश्न अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मांडायला पाहिजे होता, कारण की उमटे धरणातील गाळाचा प्रश्न हा गेली कित्येक वर्ष खितपत पडलेला आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। मित्रांनो, हा विषय एक मांडलेला आहे असो प्रशांत ठाकूर यांचं पहिल्यांदा मी पत्रकारांना त्यांनी अभिनंदन करतो। आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की अलिबाग मधील जे उमटे धरण आहे त्या उमटे धरणातून डिसेंबर महिन्यातच पाणी कपाताला सुरुवात होते आणि एक दिवस आड करून पाणी येतं, नंतर 2 दिवस आड पाणी करून येतं, नंतर 3 दिवस आड पाणी करून येतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो मे महिन्यामध्ये तर एवढी बेकार परिस्थिती होते की आपण विचारही करू शकत नाही की आपल्याला 4-4 दिवस पाणी आड करून येतं। आणि मित्रांनो, असं असताना फक्त पावसाचे काही महिने आहेत, म्हणजे जुलै पासून ते डिसेंबर पर्यंत किंवा नोव्हेंबर पर्यंत ऑक्टोबर पर्यंत आपल्याला मुबलक पाणी हे मिळत असतं, परंतु त्या मुबलक पाण्यामध्ये पण मित्रांनो यंदा ब्रेक लागलेला आहे। दर बुधवारी हे उमटे धरणातून पाणी कपातीचं धोरण सध्या रायगड पाणी पुरवठा विभाग यांनी चालू केलेला आहे। मित्रांनो, त्यांना मी जाब विचारला असता की बाबा तुम्ही बुधवारी पाणी कपात का करता? देशातीलच नाही, महाराष्ट्रातील नाही, किंबहुना देशातील अशा पद्धतीच्या धरणांमध्ये कुठलाही नियम नसेल, तर त्यांचं असं म्हणणं आहे की बुधवारी आम्ही ह्याच्यासाठी पाणी कपात करतो की मेंटेनन्ससाठी पाणी कपात करतो। मित्रांनो, अतिशय हास्यास्पद असं यांचं हे उत्तर आहे। ज्या वेळेला एखादी पाईपलाईन फुटते किंवा पाण्याच्या काही समस्या असतात त्यावेळेला ठराविक तासांसाठी हा पाणी पुरवठा बंद केला जातो, परंतु मित्रांनो दर बुधवारी उमटे धरण हे ओसंडून वाहत जात असताना, फोटो इथून बघा, उमटे धरण ओसंडून वाहत जात असताना सुद्धा बुधवारी पाणी कपात हे करतात। आणि मित्रांनो, माझी आमदार महेंद्र दळवी यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न हा प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात मांडला, तसंच तुम्ही बुधवारी हे पाणी कपात का करतात उमटे धरणातून हा प्रश्न तुम्ही विधिमंडळात मांडा आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील ते निलंबित झाले पाहिजे अशा पद्धतीचं तिथं जाब त्या संबंधित डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना विचारा। माझी तुम्हाला ही एक विनंती आहे, कारण की उमटे धरणातून जवळजवळ 40-50 गावं, वाड्या, वस्त्या, किती लाखो लोक पाणी पितात। मी स्वतः उमटे धरणातलं पाणी पितो। ज्या वेळेला बुधवारी पाणी येत नाही त्यावेळेला किती बेकार परिस्थिती होते हे मी स्वतः अनुभवतो। काही आदिवासी लोक असतात, त्यांच्याकडे मुबलक हंडा आणि बाकीच्या फक्त पाणी साठवण्यासाठी गोष्टी असतात, ते बुधवारी मंगळवारी कशा पद्धतीने पाणी साठा करू शकतात। आणि मित्रांनो, जर पाणी नसेल तर आपण मान्य करू शकतो उमटे धरण ओसंडून वाहत असताना सुद्धा अशा पद्धतीने पाणी कपात केली जाते। आणि मला हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता, हा उमटे धरणापासून 1 किलोमीटर अंतरावर मेन रस्त्याला, अलिबाग रोड रस्त्याला पाईप फुटलेला आहे, त्याच्यातून कितीतरी लाखो लिटर पाणी, हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे, परंतु तो पाईपची दुरुस्ती करताना पाणी थांबवण्यासाठी यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे पैसे नाही आहेत आणि मेंटेनन्सच्या नावाखाली हे बुधवारी पाणी बंद करतात। मित्रांनो, मागच्या वेळेला बोरगर येथे एक पाईप फुटलेला होता, मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे फंड अवेलेबल नाहीये। मी स्वतःच्या खर्चाने मित्रांनो तो पाईप टाकला। अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्याकडे पैसेच नाही आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने मेंटेनन्स करता? जर कुठे एखादा पाईप वगैरे मित्रांनो फुटला तर कर्मचाऱ्यांना तिथं ज्या टायरच्या ट्यूब आहेत त्या लावून तिथं दुरुस्ती करावी लागते। एवढी बेकार परिस्थिती मित्रांनो रायगड मधील उमटे धरणाची आहे।
त्याच्या संबंधित कुठलेही पैसे कधी उपलब्ध नसतात. परंतु जर आपण जल जीवन मिशन म्हटलं तर त्या जल जीवन मिशनला मित्रांनो करोडो रुपये शासनाने दिलेले आहेत. आणि त्या जल जीवन मिशन मध्ये मित्रांनो पाणी उमट्या धरणातच जाते. जर उमट्या धरणामध्ये पाणीच नसेल तर एवढे करोडो रुपये मित्रांनो कशासाठी जल जीवन चॅनलवर वेस्ट करतायत. मित्रांनो, पहिल्यांदा लोकांना पाणी मिळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध करा. जल जीवन मिशन तुम्ही चालू करताय तर तुम्ही पाण्याचा दुसरा स्त्रोत काय आहे तो स्त्रोत तिथं पहिल्यांदा शोधा, नंतर ते जल जीवन मिशन चालू करा. नाहीतर तेच पैसे उमटे धरणाला द्या. उमटे धरणातील जे काही पाईप खराब झालेले आहेत ते तरी दुरुस्त करून जनतेला मुबलक पाणी मिळू शकतं. त्याच्यानंतर ज्या काही टाका ओव्हरफ्लो ह्या उमट्या धरणातून वारंवार होत असतात त्यांना बंद करण्यासाठी यांच्याकडे फुटबॉल वगैरे नाहीत. मी त्यांना तो मार्ग सुचवलेला आहे. मित्रांनो, यांच्याकडे पैसेच नाही तर मेंटेनन्स कुठे कसं काय करणार. आमदार महेंद्र दळवी यांना माझी पुन्हा एक विनंती आहे की तुमच्याच मतदारसंघातील विषय आता पनवेलचे आमदार मांडायला लागलेले आहेत. तुम्ही आमदार या नात्याने काय करता. उद्या हा प्रश्न आम्हाला घेऊन नाही तर मग पुन्हा एकदा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे जावं लागेल. कारण का तुमच्याकडून तर अशा पद्धतीने जनतेच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या होत नाहीये. ठीक आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही जिंकून आलात. विरोधक सध्या पूर्णपणे बाद झालेले आहेत. परंतु एक जनतेने ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेले आहे त्या जनतेसाठी तरी काम करा. विरोधक जाऊ द्या, त्यांना काय करतात ते देव जाणो. परंतु मित्रांनो, ह्याचा त्रास आतिश गायकवाडला सुद्धा होतो आणि त्याच्यामुळं आतिश गायकवाड असा व्यक्ती आहे की जर त्रास होत असेल तर त्याच्यावर आपण बोलायला पाहिजे, आवाज उठवायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे मी आवाज नेहमीच उठवत असतो. मित्रांनो, माझी पुन्हा एकदा आमदार महेंद्र दळवी यांना विनंती आहे की बुधवारी उमटे धरणातून पाण्याची कपात का केली जाते आणि ती बंद व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई कशी होईल हे बघा. तुर्तास मित्रांनो इथं थांबतो. जर काम आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.